आपण सगळेच आत्मविश्वासाबद्दल बोलतो, पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्यापैकी बहुतेकांची आत्मविश्वासाबद्दलची कल्पनाच पूर्णपणे चुकीची आहे. आपण सगळेच विचार करतो की काहीतरी सुरू करण्याआधी आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. पण आज आपण हेच बघणार आहोत की खरा टिकणारा आत्मविश्वास हा कृतीतून कसा तयार होतो, त्याच्या आधी नाही. तर आजच्या आपल्या चर्चेत आपण या 5 मुख्य भागांवर नजर टाकणार आहोत, जे आपल्याला खरा टिकणारा आत्मविश्वास कसा तयार करायचा यासाठी एक व्यावहारिक फ्रेमवर्क देतील. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आत्मविश्वास म्हणजे काय? तो कृतीचा परिणाम आहे, कृती करण्याआधी लागणारी गोष्ट नाही. बघा, इथेच सगळा गोंधळ होतो. आपल्याला नेहमी वाटतं की आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. आरशासमोर उभं राहून स्वतःला सांगावं लागतं, मी हे करू शकते. पण खरं सांगू, खरा आत्मविश्वास असा येत नाही. तो येतो कृतीतून. जेव्हा तुम्ही स्वतःला दिलेलं वचन पाळता तेव्हा तो तयार होतो. तो काही अशी भावना नाहीये ज्याची वाट बघायची, तर तो एक परिणाम आहे जो तुम्हाला तुमच्या कामाने मिळवावा लागतो. हे वाक्य खरं तर मनात कोरून ठेवण्यासारखं आहे. आत्मविश्वास हा आउटपुट आहे, इनपुट नाही. याचा अर्थ काय? म्हणजे तुम्ही आधी काहीतरी करता, त्यातून एक रिझल्ट मिळतो आणि तोच रिझल्ट तुमच्या मेंदूमध्ये आत्मविश्वासाचं बी पेरतो. ही एक साखळी आहे. कृती मग आत्मविश्वास, उलट नाही. आणि हे काही फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये. एका खऱ्या अविश्वसनीय अनुभवावरून हे सिद्ध होतं. विचार करा, एक नवीन शहर, नोकरी नाही, पैसे नाहीत आणि आत्मविश्वास तर अजिबातच नाही. अशा परिस्थितीत समोर आव्हान होतं एका भयानक वाटणाऱ्या मार्केटिंग आणि सेल्सच्या नोकरीचं. आणि ते स्वीकारावं लागलं कारण बँकेतले पैसे संपत आले होते. कधीकधी परिस्थितीच आपल्याला कृती करायला भाग पाडते, नाही का? आणि त्या व्यक्तीचे स्वतःचे शब्द आहेत, मी पहिले 30 दिवस पूर्णपणे घाबरलेली होते. हे ऐकून लक्षात येतं की आत्मविश्वास सुरुवातीला अजिबातच नव्हता. होती ती फक्त प्रचंड भीती. आणि त्या भीतीला सोबत घेऊनच काम केलं गेलं. तर मग खरा बदल कशाने झाला? पैसे मिळाल्यामुळे की लोकांनी अभिनंदन केल्या म्हणून? नाही. खरा बदल झाला जेव्हा पहिली विक्री झाली आणि आतून आवाज आला, मी हे केलं. त्या एका क्षणाने सगळं काही बदलून टाकलं. बाहेरील कौतुकापेक्षा आतून आलेली ती भावना जास्त शक्तिशाली होती. चला आता आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया. हे तर कळलं की कृतीतून आत्मविश्वास येतो, पण हे नक्की घडतं कसं? याच्या मागे एक सायन्स आहे, एक मेकॅनिझम आहे, ज्याला आपण पुरावा गोळा करणारं इंजिन म्हणू शकतो. याला म्हणतात पुराव्यावर आधारित आत्मविश्वास. म्हणजे काय? तर ही एक ओळख आहे, स्वतःबद्दलचा एक विश्वास आहे, जो हळूहळू तयार होतो. कशामुळे? तर आपला मेंदू आपण केलेल्या प्रत्येक लहान मोठ्या कामाचा पुरावा गोळा करत असतो. हे काम पूर्ण झालं, हे आव्हान पेललं, असा वस्तुनिष्ठ पुरावा. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की आपला मेंदू मुळात आपल्याला यशस्वी करण्यासाठी नाही, तर आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी बनलेला आहे. त्याची पहिली प्राथमिकता आहे सर्व्हायव्हल. म्हणूनच तो आपल्याला नवीन, अनोळखी गोष्टींपासून घाबरवतो, आपल्याला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतो. आणि या भीतीवर मात करायची असेल तर त्याला नवीन पुरावे द्यावे लागतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अशी सवय लावणं जी तुमच्या मूडवर नाही तर सत्यावर लक्ष ठेवेल. म्हणजे आज मला कसं वाटतंय यापेक्षा आज मी काय केलं यावर लक्ष केंद्रित करणं. आपल्याला आपल्या प्रगतीचा मागोवा घ्यावा लागेल. हे वाक्य बघा, आत्मविश्वास डोपामाइनमधून नाही तर डेटामधून येतो. डोपामाइन म्हणजे काय? तो एक क्षणिक आनंदाचा अनुभव आहे. पण डेटा म्हणजे ठोस पुरावा, तुम्ही केलेल्या कामाचा, मिळवलेल्या विजयांचा रेकॉर्ड. आणि खरा टिकणारा आत्मविश्वास याच डेटामधून तयार होतो. बरं, मग आता तिसऱ्या भागाकडे वळूया. हे तर कळलं की कृती करायची आहे, पण जेव्हा ध्येय खूप मोठं आणि भीतीदायक वाटतं तेव्हा ती कृती शक्य कशी करायची? इथेच छोट्या बदलांची शक्ती कामाला येते. आत्मविश्वास बनवण्याचा सगळ्यात सोपा आणि जलद मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे इतक्या लहान गोष्टीने सुरुवात करणे की ज्यात तुम्ही अयशस्वी होऊ शकत नाही. जेव्हा एखादं मोठं ध्येय आपल्याला घाबरवतं तेव्हा त्याला इतक्या लहान तुकड्यांमध्ये तोडायचं की पहिली पायरी उचलणं अगदी सोपं वाटेल. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला लोकांसमोर बोलायची भीती वाटते, तर थेट कंपनीसमोर प्रेझेंटेशन देण्याऐवजी सुरुवात कशी कराल? पायरी 1, टीमच्या छोट्या मीटिंगमध्ये फक्त 60 सेकंद बोला. मग पायरी 2, मीटिंगचा एखादा छोटा भाग तुम्ही चालवा. मग तिसरी पायरी, संपूर्ण टीम मीटिंग तुम्ही चालवा. आणि मग शेवटी तुम्ही संपूर्ण कंपनीसमोर प्रेझेंटेशन देण्यासाठी तयार असाल. बघितलं? छोट्या छोट्या पायऱ्यांनी आत्मविश्वास आणि कौशल्य दोन्ही वाढतं. ठीक आहे,
पण आता सगळ्यात मोठ्या प्रश्नाकडे येऊया. त्या भीतीचं काय करायचं, जी आपल्याला ती पहिली छोटी पायरीसुद्धा उचलू देत नाही? ती भीती जी आपल्याला जागेवरच खिळून ठेवते. याचं उत्तर या एका वाक्यात आहे. भावना कृतीमागे येते, कृती भावनेमागे नाही. आपण नेहमी वाट बघत बसतो की मला जेव्हा बरं वाटेल, जेव्हा मला आत्मविश्वास वाटेल, तेव्हा मी सुरुवात करेन. पण तसं कधीच होत नाही. आधी कृती करावी लागते. तुम्ही हालचाल सुरू करा, तुमची भावना आपोआप बदलेल. म्हणून आपलं ध्येय भीतीला संपवणं नाहीये, ते शक्यही नाहीये. आपलं ध्येय आहे त्या भीतीला सहन करायला शिकणं, तिला सोबत घेऊन पुढे जाणं. भीतीला एक शत्रू समजू नका, तिला प्रवासातला एक सोबती समजा. ती असेल, पण तरीही मी माझं काम करेन. चला तर मग आपण आतापर्यंत जे काही शिकलो ते सगळं एकत्र करून एका सोप्या स्पष्ट फॉर्म्युल्यामध्ये मांडूया. हा आहे तुमचा आत्मविश्वासाचा फॉर्म्युला. हे अगदी सोपं आहे. पहिलं, कृती करा. एक छोटीशी पायरी उचला, विशेषतः तेव्हा जेव्हा तुमची अजिबात इच्छा नसेल. दुसरा, मागोवा घ्या. तुम्ही जे काही केलंय त्याचा डेटा गोळा करा, पुरावा जमा करा. तिसरं, निर्माण करा. हा जो पुरावा आहे तो तुमच्या मनातल्या नकारात्मक विचारांवर मात करेल आणि तुमची एक नवीन ओळख तयार करेल. आणि चौथं, पुन्हा करा. कारण आत्मविश्वास हा स्नायूसारखा आहे, त्याला सतत व्यायामाची गरज असते. आणि हे शेवटचं वाक्य सगळं सार सांगतं. मी आत्मविश्वासू आहे कारण मला भीती वाटत नाही असं नाही. मी आत्मविश्वासू आहे कारण मी भीती असूनही गोष्टी करते. खरा आत्मविश्वास हाच आहे, भीती नसणं नव्हे, तर भीती असतानाही कृती करणं. तर मग आता ही सगळी माहिती कृतीत आणण्याची वेळ आली आहे. पहिली पायरी कोणती? एक वचन, स्वतःला दिलेलं एक वचन. आज तुम्ही अशी कोणती एक छोटी कृती करणार आहात? खाली कमेंटमध्ये आय विल डू असं लिहून स्वतःला वचन द्या. कारण खरा बदल ज्ञानाने नाही तर कृतीने होतो. तुमची पहिली छोटी कृती काय असेल? मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.